नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टेट 2017 मधील परीक्षेला आलेले प्रश्न बघणार आहोत आपण. शैक्षणिक मानसशास्त्र निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्याचं सर्वांचं स्वागत आहे. मानसशास्त्रांचा अभ्यास करण्याचे कारण आहे. आता बघा, मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी, वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी, मानसशास्त्र व त्याच्या अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्य प्रतिकदर विकसित करणे. वरील सर्व याचं उत्तर आहे मित्रांनो, हे तुम्ही बघून घ्या. आता दुसरा प्रश्न बघा, भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे. कोणता चांगला पाया आहे बघा? लोकशाहीची मूल्य, विद्यार्थ्याच्या क्षमतेत वाढ, शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून. वरील सर्व याचं उत्तर आहे, हे बघून घ्या मित्रांनो. बुद्धी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? बुद्धी हा संस्कृत भाषेतून आला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. बुद्धी हा संस्कृत भाषेतून आलेला आहे. अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात. कोणती लक्षणे आढळतात हे लक्षात घ्या. हृदयाचे ठोके खूप जलद वाटणे, घाम येणे, श्वास भरभर होणे. वरील सर्व याचं मित्रांनो उत्तर आहे, हे बघून घ्या. च्या मार्फत विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते. महत्वाकांक्षा, चांगली शाळा, महान व्यक्तीची कथा. चांगली शाळेच्या मार्फत विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते. आकलन दरम्यान इतराबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे साचेबंद हे असते. आकलनादरम्यान इतराबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे साचेबंद. संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत. बोधात्मक सुसंगतपणा हे संतुलन आणि बोधात्मक असहमत ही यांची उदाहरणे आहे. घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही याच्यातला कोणता घटक आहे? अंतप्रेरणा हे याच्याशी संबंधित नाही. शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक वैशिष्ट्याचा विचार करणाऱ्या मानसशास्त्राचा उपविषयाला असे म्हणतात. काय म्हणतात? विज्ञानाचे मानसशास्त्र, सायकोलॉजी ऑफ सायन्स हे म्हणतात, हे लक्षात ठेवा. दीर्घकालीन स्मृती यातून येते. कशातून येते दीर्घकालीन स्मृती? बहुसंवेदनशील अवयवाच्या योगे शिकणे हे दीर्घकालीन स्मृती यातून येते. बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता, हे लक्षात ठेवा. अनुवांशिकतेचे एकक काय आहे? जनुक, जीन्स, याला जीन्स म्हणतात इंग्लिश मध्ये. बुद्धिमत्ता खालील संयोजनाचा परिणाम आहे. पर्यावरणाचा, वंश परंपरेशी. संकल्पना आणि तत्वे शिकवण्याची मूलभूत गरज काय आहे? विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरण उपस्थित असलेल्या वस्तूची माहिती करून देणे, विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाविषयी शिकवणे, निर्देश देणे, व्यावहारिक आकार. वरील सर्व याचं उत्तर आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे टीएटी ला विचारतेच. मुलांचे थेट अनुभव यांच्याशी संबंधित असतात. फेरफटका, पर्यावरणीय परस्पर संवाद, प्रयोगांचे प्रात्यक्षिक. वरील सर्व याचं उत्तर आहे मित्रांनो. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही सर्वांनी ही स्लाइड बघितल्याबद्दल धन्यवाद. आमची बॅच याच्यावर लॉन्च आहे. निर्मय सक्सेस अकॅडमी हा ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे 8007538406. बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे. सीईटी, टेट, मेडिकल, पॅरामेडिकलच्या बॅचेस आहे. हे तुम्ही आपल्या मित्रपरिवारांना सांगा. आता आम्ही लवकरच एमपीएससी, यूपीएससीच्या सुद्धा बॅचेस लॉन्च करणार आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. नोटिफाय तुम्हाला येत राहील.